बघू शकता किती सुंदर दिसतोय आपला कोळंबी मसाला. अशा प्रकारे बनवून खाण्यासाठी तयार झालेला आहे. नमस्कार, सानज यम्मी टाऊनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण कोळंबी मसाल्याची रेसिपी बघणार आहे. चला तर मग साहित्य बघून घेऊयात. इथे मी कोळंबी घेतली आहे, मस्त स्वच्छ धुवून घेतली आहे. इथे कोळंबीला या साईडला आणि या बाजूला 2 काळे दोरे असतात, ते सर्व मी काढून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे, 3 मोठ्या साईजचे अद्रक लसूणची पेस्ट, 2 मीडियम साईजचे टोमॅटो आणि कोथिंबीर. त्याचप्रमाणे 3 काळी मिरी, 1 इलायची, तमालपत्र, 2 लवंग आणि शहाजिरे. चला तर मग प्रोसेस बघून घेऊ. तर मी कढईमध्ये तेल टाकलं आहे भरपूर असं. तेल आपल्याला तापू द्यायचं आहे. कडकडीत तेल गरम झालं की आपले जे गरम मसाले आहेत ते टाकले आहेत मी. तमालपत्र आपण नंतर टाकणार आहे. शहाजिरे वगैरे व्यवस्थित आपलं तडतडलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे लाल झाला आहे मस्त. आता आपण यात कांदा घालून घेणार आहे. 2 मीडियम साईजचे कांदे मी एकदमच बारीक कापून घेतले, ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता यात. आणि कांदा व्यवस्थित हलवत राहायचा आहे आपल्याला. कढईला चिकटला गेला नाही पाहिजे कांदा, आपला जळाला नाही पाहिजे. व्यवस्थित फ्राय करायचा आहे आपल्याला कांदा. अशा प्रकारे आता कांदा आपला व्यवस्थित फ्राय होतोय. थोडासा लालसर कलर येत चालला आहे कांद्याला आपल्या. थोडासा गोल्डन होतोय आपला कांदा. आणि आता लगेचच आपण यात टोमॅटो घालून घेऊयात. मी 2 मीडियम साईजचे एकदमच बारीक घेतले टोमॅटो कापून, ते टाकून घेतलेत मी. आणि 2 ते 3 तमालपत्र मी इथे टाकून घेतलेत. आणि पूर्ण शिजू द्यायचे आहे तेलामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो आपला. टोमॅटो एकदम वितळला गेला पाहिजे अशा प्रकारे. तुम्ही बघू शकता एकदम गोल्डन ब्राऊन असा फ्राय झालेला आहे मसाला आपला. आता मी हा मसाला जरा साईडला करते आणि तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते. त्याच्याने भाजीची चव वेगळी लागते. तेलामध्ये कोथिंबीर थोडी फ्राय केल्याने भाजीची चव आपल्या खूप मस्त लागते. फ्राय करून घेऊयात आपण हे पण व्यवस्थित प्रकारे. मसाल्याला पूर्ण तेल, कांदा टोमॅटोला पूर्ण तेल सुटलं आहे आपल्या. मस्त फ्राय झालं आहे दोघं पण. आता आपण यात सुके मसाले टाकून घेऊयात. इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे, दीड मोठे चम्मच घेतले. अर्धा चम्मच हळद घेतली आहे. त्यानंतर 1 मोठा चम्मच आपल्याला धना पावडर आणि एव्हरेस्टचा गरम मसाला वापरायचा आहे 1 चम्मच. तर हे मसाले व्यवस्थित आपण तेलामध्ये तळून घेणार आहे. कांदा टमाट्याला लागले गेले पाहिजे मसाले. अशा प्रकारे मसाले पण मस्त फ्राय झाले, खूप छान दिसत आहे. तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आपण. आणि आपली अद्रक लसूणची पेस्ट होती ते आपण आता यात ॲड करून घेऊ. हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता अद्रक लसूणची पेस्ट पण आपली मसाल्याला व्यवस्थित लागली आहे. आणि आपली कोळंबी सर्व टाकून घेऊयात आपण. तर कोळंबी टाकली आहे मी आणि व्यवस्थित आपण मसाल्यात आपली कोळंबी फ्राय करून घेऊ.
कोळंबीला पाणी सुटलं आहे मस्त. यात मी आता कोथिंबीर टाकते आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण थोडा वेळ फ्राय करू आणि यात 1 कप मी गरम पाणी ॲड करणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि गरम पाणी ॲड करून 5च मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटानंतर बनवून तयार झालेली आहे आपली, सर्व करून तयार झालेली आहे आपली कोळंबी मसाला. मस्त तरी येते भाजीला, एकदम सॉफ्ट लागते, रबरासारखी लागत नाही खाताना, खूप चविष्ट लागते. नक्की घरी ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. खूप म्हणजे खूप अफलातून चव लागते या भाजीची. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक